आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। अमरावतीत निवडणूक सुजात आंबेडकर यांनी लढवावी असं जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी मागणी केली। अमरावतीत वंचितच्या बैठकीत ठराव मंजूर झालेला आहे। अमरावती लोकसभेवर वंचितने आता दावा केलेला आहे। जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। मध्ये वंचित बहुजन आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। यामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे अमरावती लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकरांचा यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी जी भूमिका आहे अमरावतीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषदेतून मांडली। त्यांची काय भूमिका आपण त्यांच्याशी बोलूया। आता काय भूमिका आहे नेमकं काय सांगा। असा विषय होता की येणारी जी लोकसभा निवडणूक आहे ती निवडणूक महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीची होणार आहे। त्या युती संदर्भात आमच्या अमरावतीतील वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की ही जी विराट महासभा आमची झाली त्या सभेची ताकद पाहून ह्या अमरावती जिल्ह्यातून आम्ही वंचितचे जे उमेदवार आहेत ते युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांना अमरावती जिल्ह्यातून उमेदवारी द्यावी अशी आम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना इथून ठराव करून विनंती पाठवत आहे। महाविकास आघाडीतर्फे जर सुजात आंबेडकरांना उमेदवारी जर मिळाली तुमची काय भूमिका असणार? आमची भूमिका म्हणजे आम्हाला आमचा उमेदवार ताकदीनं खूप जास्तीत जास्त मताने निवडून आणायचा एवढीच आमची इच्छा आहे। वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे अमरावती लोकसभेचे सुजात आंबेडकर यांनी उभं राहावं असा तो ठराव आहे। अमरावती जिल्हा वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकरांकडे ते पाठवणार आहे। मात्र सुजात आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यावर काय निर्णय घेणार, खरंच अमरावती लोकसभेसाठी सुजात आंबेडकर उभे राहणार का याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।